शेतकरी मित्रांनो नमस्कार. कांदा पिकास आपण खताच्या दुसऱ्या डोसाचे नियोजन करत आहोत, जे की तणनाशक फवारणीनंतर घेत आहोत, ज्यामध्ये रासायनिक खतांचे व्यवस्थित चिलेशन व्हावे यासाठी चांगलं कुजलेलं शेणखत 50 ते 60 किलो या प्रमाणात घेत आहोत. त्यामध्ये फसलरक्षक 1 किलो व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, ज्याच्याने शेणखतामध्ये असणाऱ्या हानिकारक बुरशा त्याचबरोबर जमिनीतील बुरशांचा नायनाट होईल. सोबत एकरी 25 किलो आपण अमोनियम सल्फेट घेत आहोत, ज्यामध्ये 20% अमोनिकल नायट्रोजन त्याचबरोबर 23% सल्फर. अमोनियम सल्फेट युरियाला ऑप्शन म्हणून घेत आहोत. युरियाच्या जमिनीवर व इतर घटकांवर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी आपण अमोनियम सल्फेट निवडलेला आहे. प्लस ॲडिशनल आपल्याला सल्फर 23% मिळत आहे. त्याचबरोबर पुढील खताची कॅटेगरी घेत आहोत ते म्हणजे 12-11-18. 12-11-18 NPK सोबतच इतर न्यूट्रिशन असल्यामुळे आपण 12-11-18ची निवड केलेली आहे. सोबत आपण एकरी 10 किलो अनमोल मायक्रो पावडर घेणार आहोत, ज्यामध्ये फेरस, झिंक, मॅंगनीज, कॉपर, मॉलिब्डेनम व फेरस या प्रमाणात आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य मिळावं म्हणून आपण एकरी 10 किलो घेत आहोत. त्याचबरोबर SM ही पावडर एकरी 10 किलो आपण या प्रमाणात घेत आहोत. त्यानंतर CLS एकरी 10 किलो अशा प्रमाणात आपण हा शेणखतात व्यवस्थित मिक्स करून हा आपण पाण्याच्या पुढे व्यवस्थित टाकून देणार आहोत.